महाकाय श्रीकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु गणपतिला वंद्या श्रीमन् महागणाधिपते नमः दिव्याची सूर्यनमः दिव्याला नमस्कार करा दीपदेवता नमः मनोपूर्ण हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। निसर्गतच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही। वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक पूजेचा हेतू आहे। वटपौर्णिमा या व्रताचे खूप महत्त्व मानले जाते। हे व्रत अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि सुख समृद्धी देणारे व्रत आहे। वटसावित्री व्रतामध्ये विवाहित स्त्रिया 16 शृंगार करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात। नमस्कार, मी हरिप्रिया। माय मंचच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते। आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेनिमित्त आपण इथल्या असलेल्या काही महिलांना वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे किंवा वटपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल आपण काही माहिती विचारणार आहोत। चला तर मग आपण या माझ्या काही बहिणी इथे आलेल्या आहेत, तर त्यांना आपण माहिती विचारूयात वटपौर्णिमेनिमित्त। नमस्कार ताई, तुमचं नाव काय? कृष्णा दिनेश गोसावी। वटपौर्णिमेनिमित्त तुमचं काय मत आहे? वटपौर्णिमा ही एक आध्यात्मिक सण आहे हा, की आपले सगळ्यांना असं वाटतं की हा सण आपला सावित्री जी आपली पतिव्रता होती त्यांनी त्यांचं पतीचे प्राण या झाडाखाली वाचवले। आणि ह्या झाडाचं एक सायंटिफिक रिझन पण आहे की हे झाड सर्व झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन देऊ शकतं। त्यामुळे आणि याला देवाचीही सोबत, आणि देवाशिवाय होऊ शकत नाही। जिथं सायन्स संपतं तिथं देवाची सुरू होते असं मला वाटतं। थँक्यू ताई, खूप छान आणि अतिशय उपयुक्त सगळ्यांना तुम्ही माहिती दिलेली आहे। अजून एक प्रश्न मी विचारू इच्छिते तुम्हाला, याचं महत्त्व काय आहे? तुम्ही किती वर्षापासून हा सण साजरा करता? माझं लग्न झालं ना त्या वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 19-20 वर्ष झाले। 2005मध्ये लग्न झालं, तेव्हापासून मी वड सावित्रीची पूजा करते। आणि आपल्या पौराणिक कथेनुसार वडाचं महत्त्व आहेच, आणि सावित्री मातेने त्यांच्या पतीचे प्राण वाचवले। मग आपणही आपल्या पतीसाठी प्रार्थना करतो। आजच्या दिवशी वर्षातून एकचदा ही पौर्णिमा येत असते, आणि त्या दिवशी सगळेजण पूजा करून आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागत असतात सगळ्या महिला, म्हणून आम्ही पण दरवर्षी ही पूजा करतो। थँक्यू, खूप छान माहिती दिली या ताईंनी आपल्याला। या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आपण एक उखाणा त्यांना घ्यायला लावू। तुमचं नाव काय? माझं नाव छाया राजेंद्र गोसावी। आमच्यासाठी एक उखाणा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त। नीलवर्ण आकाशात चमकतो शशी, राजेंद्रगिरींचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी, आणि तुम्ही साऱ्या सुवासिनी साक्षी। खूप छान, अतिशय सुंदर असं नाव घेतलंय। अजून एक उखाणा आपण ऐकू ताईंकडून। जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, गोकुळरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। खूप छान, मस्त उखाणा झालाय वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आपला। तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेनिमित्त एखादं गाणं येत असेल तर तुम्ही नक्कीच गाऊ शकता। कुठलं गाणं तुम्हाला आठवतंय? वाट पाहते पुणवेची सखी आनंद झाला ग, वर्षा मागून वर्षाची
परंपरा मी पुजली ग, वाट पाहते पुनवेची. थँक्यू. क्या बात आहे, मस्त. खूप छान अशा पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा हा पण सगळ्याच महिला हा सण खूप छान पद्धतीने साजरा करत असतात. त्याचं महत्त्वही तुम्हाला पटवून दिलेलं आहे आणि त्याचं सायंटिफिक रिझनही तुम्हाला माहिती आहे. सो या पद्धतीने वटपौर्णिमा ही आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये या पद्धतीने साजरी केली जाते.